आनंदवारी सह प्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट, जड से जुडो, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, अंबुजा सिमेंट, स्पेशल पार्टनर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, संशोधनेने समृद्धी, असोसिएट स्पॉन्सर डेकोरस, सांभाळेल फवारणीच्या पाण्याचे आरोग्य, स्वच्छ दाणेदार झक्कास चवदार सोनपरी भगर, डॉक्टर फिक्से वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट, द रॉयल इन बारामती, पुणे फॅशन बारामती। दिवे घाटात टाळ मृदुंग नादकरी, हरिनाम मधुर स्वरी, संदीप पाठक संगे तालधरी, घरोघरी झी24 तासची आनंदवारी। नमस्कार, मी रुबीना पठाण। पांडुरंग पांडुरंग अशा जयघोषात महाराष्ट्र सध्या दुमदुमतोय। विशेष म्हणजे वारी मार्ग एकीकडे निसर्गाने भरलेला असतो तर दुसरीकडे वारकऱ्यांच्या विठ्ठल भक्तीने भरलेला असतो। दिवे घाटातलं वारी मार्गक्रमण पाहण्यासाठी तुमच्यातला प्रत्येक प्रेक्षक आतुर असतो आणि म्हणूनच झी24 तासच्या आनंदवारीतून तुम्हाला आज आम्ही या दिवे घाटचं नयनरम्य दर्शन घडवणार आहोत। सोबत 5 जावांची अनोखी अशी वारी तुम्ही अनुभवणार आहात। मी तुम्हाला दिवे घाटामध्ये घेऊन जाणार आणि घर बसल्या हे जे वारकरी दिवे घाटातून पुण्याकडनं सासवडच्या दिशेने चाललेले आहे त्याचं घर बसल्या दर्शन मी तुम्हाला घडविणार आहे आमच्या आनंदवारी कार्यक्रमामध्ये। बघा उत्साह, बघा वारकऱ्यांचा, झेंडे, पताका, मृदुंग, टाळ, विणेकरी, झेंडेकरी, तुळशीवाल्या महिला। आता हळूहळू हळू आनंदवारीला असा रंग चढत चाललेला आहे माऊली। हा हे बघा, आणि इकडं मी तुम्हाला दाखवतो पांडुरंगाची मूर्ती। बघा विठ्ठलाची केवढी मूर्ती आहे माऊली। मग असं दृश्य आहे की विठ्ठल वरती उभा आहे असा आणि सर्व भाविक भक्तांवर त्याची नजर आहे, त्याची दृष्टी आहे। काय काळजी करू नको, इकडनंच विठ्ठल म्हणतोय पंढरपुरापर्यंत व्यवस्थित प्रवास होणार आहे वारकऱ्यांचा। हा इंद्रायणी ते चंद्रभागा हा वारीतला प्रवास आहे माऊली। घ्या दर्शन। दिवे घाट चढून आलात तरी एवढा उत्साह आहे, जम नाही लागला। नाही, माऊलीची कृपा। झेडपीचे अध्यक्ष आहेत बुलढाणा, माऊलीची कृपा। कसं वाटतंय माऊली? माझा आनंद माऊली आमचा। दिवे घाटात आहेत आपण, पांडुरंगाची मूर्ती बघा केवढी। दिव्य घाटामध्ये दिव्य आनंद आहे, दिव्य घाटामध्ये दिव्य आनंद, दिव्य घाटामध्ये दिव्य आनंद। कार्यक्रमाचं नाव सुद्धा आनंदवारी आहे। झी24 तासवर आहे, एकदा होऊन जाऊ द्या। बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय।
आत्ता माझ्या सोबत आहेत शारदाश्रम विद्याश्रम न्यास विरार या ठिकाणी हा विद्याश्रम आहे आणि तिथे ह्या छोट्या छोट्या रखुमाई शिकतात आणि हा विरारला आहे. आणि आज मला इथे दिवे घाटामध्ये त्या भेटल्या आणि मी म्हणलं बाप रे, या वारीमध्ये कुठे चाललंय, थांबूया आणि ह्यांना विचारूया. तुम्ही विरारून आलायत आणि वारीसाठी आलायत, वारीचा अनुभव घेण्यासाठी आलायत, कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. छान वाटतंय. आणि काल सुद्धा तुम्ही काहीतरी वारकऱ्यांची मदत केली असं मला कळालेलं आहे. काय मदत केली ग तू? काय केलं सांग. जेवण वाढलं वारकऱ्यांना. जेवण वाढलं, व्हेरी गुड. अजून त्यांना जे हवं होतं ते दिलं जेवण वाढताना. आणि मग तुमचा स्टॉल वगैरे लागला होता तिथे का? जेवणाचा असं मोठा हे लागला होता, टेबल पॅन्डॉल टाकला होता आणि तिथे सगळे वारकरी जेवत होते. आणि कसं वाटलं? वारकरी जेवतायत आणि आपण त्यांना वाढतोय, ते पोट भरून जेवतायत. कोण बोलणार? कसं वाटलं सांगा मला. तू बोलणार? कसं वाटलं? कसं वाटलं तुला? चांगलं वाटलं. आम्ही सगळ्या वारकऱ्यांशी बोललो सुद्धा. ते कुठून आले काय असं विचारलं. विठ्ठल 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 तुला साध आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आसनारावरी तुझे घेतला पावलानी आम्हा वाळवंटी तुझी सावरी गळा भेट घेण्या भीमेची निघाली नाम घोषात इंद्रायणी विठ्ठल 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 आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आसनादावली तुझे नाम होती तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले घरांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे गली नजर कळशाला पंच प्राण हे तल्लीन आता पाहिल पांडुरंगाला देखिला कळस डोरीला तुळस धाविती चंद्रभागेशी समीपतीचे पंढरी आस मंदिरी माऊली माझी दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा दाता घे खुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवितो माता माऊली 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 बोला पंढरी गवते मंडळी, आता या तुम्ही छान छोट्या छोट्या माऊली बघितल्यात. पांढऱ्या शुभ्र पंजाबी ड्रेसमध्ये ह्या इतक्या रखुमाई सगळ्या गोड दिसत आहेत. आणि हा जो विद्याश्रम आहे विरारचा, तर ह्या ज्या सगळ्या गोड मुली आहेत, हसतमुख आहेत. त्यांच्यासाठी कुणाला वडील नाही आहेत तर त्यांच्यासाठी तिकडं पांडुरंग उभा आहे. कुणाला आई नाही आहे तिकडे रखुमाई उभी आहे यांच्यासाठी. जय हरी माऊली. खरंय, ज्यांचा नाथ साक्षात पांडुरंग असतो त्यांनी स्वतःला अनाथ समजू नये. या विठ्ठल माऊलीचं आपल्यावर नेहमी लक्ष असतं. सुंदर अशा दिवेघाटातून माऊलींची पालखी वारी हळूहळू सासवडच्या दिशेनं मार्गस्थ होताना संदीप पाठक यांनी आनंद वारीत कोणते आनंदाचे क्षण टिपलेत पाहूया.
माऊले 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 माऊले. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. आज आम्ही सासवड मध्ये आहोत आणि माझ्यासोबत आत्ता जे तुम्ही वारकरी बघताय ते लोणारून आलेले आहेत. म्हणजे लोणार सरोवर जे आहे त्या परिसरातले विदर्भातले हे वारकरी आहेत आणि यातले जे वारकरी बाय प्रोफेशन डॉक्टर आहेत. बरोबर आहे? कोणता? विरा मेडिसिटी विरा मेडिसिटी हॉस्पिटल जालना. जालना. आणि काही जण लोणारचे आहेत. बरोबर. आणि आमच्या सोबत त्यांचे दिंडी प्रमुख आहेत. बरोबर आहे? हा. आणि ह्यांना जेव्हा मी म्हणलं की काही अभंग गवळण फिवळण होऊन जाऊ देत, लगेच त्यांनी मोबाईलवर टेक्नो सेवित आमचे महाराज लगेच त्यांनी सूर तंबोरा लावलेला आहे. हा, एकदा गाणं होऊन जाऊ द्या, मग सगळ्यांशी गप्पा मारतो. एकदा होऊन वातावरण निर्मिती होती. अभंग गवळण भारूड भजन म्हणल्यानंतर वातावरण निर्मिती होती. होऊन जाऊ द्या खानका आवाजात. सगळ्यांनी साथ द्यायची टाळ्या वाजून. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तेरे, आहे भीवरेच्या तेरे. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तेरे. माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तेरे. पुंडलिक राहे बंधू, पुंडलिक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तेरी, आहे वा, टाळ्या. माऊली, वारी करत असताना तुमचे कान सुद्धा तृप्त होतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे महाराज तुम्ही. सोपान महाराज, काय गोड आवाज आहे तुमचा. असं वाटलं तुमची अशी मस्त गाणं गाताना मस्त तंद्री लागली, समाधी लागली. वा वा, पांडुरंगाची कृपा आहे. मंडळी, हे आपले जालन्याचे आणि लोणारचे वारकरी. मगाशी मी म्हणलंच, जाता जाता कुणीतरी मला म्हणलं, सर आमची दिंडी स्पेशल आहे. म्हणलं कमून गड्या, आमच्या दिंडीमध्ये महिला आहेच आहेत, 5 जावा आहेत, 5. म्हणलं 5 जावा एकत्र आहेत आणि वारी करतायत. म्हणलं त्यांना भेटलं पाहिजे, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे. कारण आमचं कसं आहे, G24 तास आणि आनंदवारीचा जो प्रेक्षक आहे तो महिला मोठ्या वर्गामध्ये. आणि आम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी 5 जावांची युती झालेली महाराष्ट्रामध्ये. काय कसं वाटतंय? तुम्ही एकत्र राहता 5 जणी, म्हणजे एकत्र असं भांड्याला भांड लागतं, भांड्याला भांड लागतं, कधीतरी लागतं. काय कारण काय? म्हणजे एवढं एकरूप होऊन तुम्ही राहताय, भांडत नाही, काय नाही, कारण काय? कुठे जायचं असलं तर आम्ही एकच सोबतच राहत असतो. काही वाटत नाही आम्ही की मला तर नाही वाटत की आम्ही जावाय म्हणून. मैत्रिणी सारखंच वाटतं मला. मैत्रिणीसारखं वाटतं. मी जरी बोलले तर मी पटकन त्या मला बोलती नाहीत, मी त्यांना बोलते. मोठं कोण आहे? ह्या मोठे. बाबा बाबा, मोठ्या म्हणून जबाबदारी आहे म्हणजे. हो ना. पण तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही मोठ्या आहात आणि सगळे तुमचं ऐकतात सगळं. ऐकतात ना? वा वा वा, जोरदार टाळ्या 5 जावांसाठी. म्हणजे कसं आहे माहिती का मंडळी, असं म्हणतात की जावा म्हणजे काय, तुम्ही तिकडं जावा, तुम्ही इकडं जावा, मधी भिंत ठेवा. तसं नाहीये. आता माझ्या माग फक्त म्हणायचं, मी एक महिलांचं नाव घेणार म्हणजे महाराष्ट्रातल्या, आणि तुम्ही म्हणायचं वारीला या. हो, हा, अपर्णा वहिनी, अनिता वहिनी, संगीता वहिनी,
अनुराधा वंश, कल्पना वंश, सगळ्या महाराष्ट्रातल्या माऊली तुम्ही वारीला या. जय हरी माऊली. बोला पुंडली. भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. काय म्हणता तुम्ही? जावा जावा बहिणी सारख्या राहू शकतात. पण म्हणजे सर्वांनी समजदारपणा घेतला ना ते बहिणीच असतात. आणि सख्या बहिणीचे पण भांडणं होतातच ना. मग जावा म्हणजे बहिणीच असतात. जावा जावा म्हणजे सख्या बहिणी सारख्याच असतात. समजूतदारपणा सगळ्यात मोठा आहे. तो जर केला तर सगळंच चांगलं होतं. समजूतदारपणा मोठा आहे. जावा जावांचा समजूतदारपणा मोठा आहे. महिलांचा समजूतदारपणा मोठा आहे. म्हणून आपला महाराष्ट्र मोठा आहे. आहा. जाता जाता यांनी मला लोणार सरोवर, आता सगळ्यांनाच माहिती, लोणार विवर नंबरचं सरोवर आहे. जसं आमच्या 5 जावांची युती आहे तसंच आमच्या लोणार सरोवर मध्ये एका तलावात 2 विहिरी आहे. कॉमन आहे. एका विहिरीत गोड पाणी, एका विहिरीत खारं पाणी आहे. त्याला सासूसुनेची विहीर म्हणतात. सर एका विहिरीत गोड पाणी आहे. एकच विहीर आहे. एका साईडला गोड पाणी आहे, एका साईडला खारं पाणी आहे. एकच विहीर आहे. एका साईडला गोड पाणी आहे, एका साईडला खारं पाणी आहे. म्हणजे ते घर आहे. कधी कधी सून खारी होती, सासू गोड होती. कधी सासू खारट होती, सून गोड होती. मला येऊ का आता? तुम्हाला निमंत्रण माऊली. मला हे माऊली भेटले आणि ते म्हणले, सर मी सुद्धा बीड जिल्ह्यातला आहे, गेवराई तालुक्यातला. मी म्हणलं मी माजलगावचा आहे. तर ते म्हणले आता गावाकडचे लोक भेटलेत तर लय वेळ झाला. काय आनंद झाला. ते म्हणले लय वेळ झालाय, तुम्ही जरा 2 घास खाऊन जा. म्हणलं चला. कुठं बसू माऊली? पाऊस पडतोय, चिखल आहे, म्हणून त्यांनी या माऊली, या माऊली, असं या. महेश माऊली, दिघे माऊली या. त्यांना येऊ द्या. या माझ्याकडे. हे काय काय स्पेशल काय बेत काय? डाळ वापला. डाळ वापला. डाळ वापळा म्हणजे डाळ बाटी. डाळ बाटी. डाळ वापळा. आपण बिडाकडचे. हा ना माऊली, तुम्हाला हे बघून आणि असा पाहुणचार बघून असं वाटत असेल का नाही आपण पण वारी केली पाहिजे, वारीला गेलं पाहिजे. आनंद वारी आहे. हे शूट करा, ह्यांचे चेहरे तुम्हाला वाटत असेल ह्या कमूनच हसायल्यात गाड्या. ही तर शूट करा. हे प्रसन्न चेहरे कमून आहेत. आता त्यांच्या हातामध्ये काय आहे ते एकदा बघा. तर मंडळी, या सगळ्या माऊली ज्या आहेत त्या भक्तिभावानं पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या आहेत. आणि घरातून निघताना त्यांनी साड्या घेतल्या, पण त्यांना असं वाटलंच नव्हतं का ह्या प्रवासामध्ये कुणीतरी माणसं येते आणि सगळ्याच बायकांना जर काय आवडत असेल, नवऱ्यापेक्षा सुद्धा 1% जास्त, तर ती साडी आहे. तर आता मला सांगा, ह्या साड्या दिल्या कुणी? तिकडं जाऊ, पहिलं तिकडं जातो मग तुमच्याकडे येतो. आता काय ना, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती परंपरा काय आहे आणि हे वारीने शिकविलेलं आहे की आपण म्हणतो ना की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तशी ही मृत्युंजय हेल्थ केअर चॅरिटेबल ट्रस्ट आहे. ही सगळी मंडळी जी आहेत ही मुंबईहून आलेली आहेत. गोरेगावला ह्यांची ट्रस्ट आहे आणि ह्यांनी अत्यंत प्रेमाने सगळ्या महिलांना साड्यांचं वाटप केलेलं आहे. आपण त्यांना विचारूया काय उद्देश आहे. सर, साड्यांचंच वाटप डायरेक्ट? नाही, साड्यांबरोबर आम्ही मेडिकलचे सगळे आयटम दिले. हे पाय दुखायचे, मेन त्यांचा कंप्लेंट असतो पाय दुखायचा. चालून चालून पाय दुखतात, तेव्हा ट्यूब आहेत, तापाच्या गोळ्या, सर्दीच्या गोळ्या. हे आमचे डॉक्टर साहेब MD आहेत, मलाडलाच असतात. आणि साड्या त्यांचं असं आहे की ते एवढे 1 महिना घरातून निघून चालतात, तर वस्त्र तर लागतंच. तो आमच्या बायकोची ॲडवाईस होती. आता शेवटी तिनेच सांगणार आहे सगळ्या वस्तू. आम्ही तर काय सर, महिलांचंच राज्य आहे.
पंढरीला जायचं होतं माझ्या मनी ग कोण कोण येतंय सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायचं होतंय माझ्या मनी ग कोण कोण येतंय सांगा साऱ्या जणी ग पंढरपुरात माझा भाऊ त्याचे नाव नामदेव पंढरीला जायचं होतं माझ्या मनी ग कोण कोण येतंय सांगा साऱ्या जणी ग पंढरीला जायचं होतं माझ्या मनी ग कोण कोण येतंय सांगा साऱ्या जणी ग वा 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 जोरदार टाळ्या. चला धन्यवाद. आणि माझ्या डोळ्यात थोडं पाणी आलंय. मलाही माझ्या बायकोची आठवण येते. पुढच्या वर्षी मी माझ्या बायकोला घेऊन येतो आणि हिथंच फुगडी घालतो. धन्यवाद.